ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या परिसरापैकी एक असलेल्या तलावपाळी परिसरात झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर ठाणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली. तसंच परिसरातील नशेडी, गरजुल्ले आणि संशयित व्यक्तींच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये तलावपाळी परिसरात 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणं, पोलिसांची गस्त वाढवणं, CCTV यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी करणं, संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवणं आणि नशेडी आणि गरजुल्ल्यांविरोधात कडक कारवाई करणं याचा यामध्ये समावेश आहे. या घटनेमुळे ठाणेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या संदर्भात काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. की तुम्ही ज्यावेळी कोट्यवधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षतेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केले पाहिजेत. त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील. शहराचं कमाल तापमान 42 अंशापर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. त्यातच अधूनमधून पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कायम असलेला उकाडा यामुळे घामोळ्यांच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाच्या 1-2 सरी कोसळल्या असल्या तरी वातावरणातील उकाडा किंचितही कमी झालेला नाही. उलट पाऊस पडल्यानंतर हवेत आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना घाम येतो आहे. सध्या मान, पाठ, छाती त्याचप्रमाणे इतरत्र पुरळ, खाज, जळजळ, त्वचेची आग होणे अशा तक्रारी देखील वाढल्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते घामोळी ही सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. खाजवल्यामुळे त्वचेवर जखमा होऊन बॅक्टेरियल संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो असं या निमित्ताने म्हटलं आहे. सध्या वाढलेल्या दमटपणामुळे घामोळं, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या संसर्गाच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील शिपायांचा पारंपरिक खाकी रंगातील गणवेश आता कालबाह्य होण्याची शक्यता आहे. हा गणवेश बदलण्याचा प्रस्ताव महासभेत सादर झाला असून शिपायांना सफारी सूट देण्याच्या मागणी शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी केली आहे. महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले शिपाई कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून सध्याच्या खाकी गणवेशाऐवजी सफारी सूट देण्यात यावा. तसंच महापौर कार्यालयातील वरिष्ठ शिपायांसाठी विशेष गणवेशाची सोय करण्यात यावी अशी मागणी देखील श्री पवन कदम यांनी केली आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसंच विविध पक्षीय गटनेत्यांच्या दालनांमध्ये कार्यरत शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी सध्या खाकी रंगाचा गणवेश वापरतात. मात्र पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा दर्जा आणि शिस्त लक्षात घेता अधिक औपचारिक आणि आकर्षक स्वरूपाचा सफारी सूट देण्याची मागणी श्री पवन कदम यांनी केली आहे. आगरी समाजाचे संघटनात्मक नेतृत्व करणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 7 जून रोजी शासकीय इतमामात कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषानगर कळवा हे त्यांच्या वास्तव्याचं ठिकाण होतं. साळवी यांनी 1 ऑगस्ट 1980 रोजी आगरी सेनेची स्थापना केली होती. कामगारांच्या हितासाठी कामगार एकता ही संघटना देखील त्यांनी स्थापन केली होती. राजाराम साळवी यांच्या निधनानंतर 10 जून रोजी मनीषा विद्यालय येथे
श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबाच्या वतीने राहुल प्रदीप साळवी, मनीषा पाटील, माजी महापौर मनोहर साळवी, माजी उपमहापौर गणेश साळवी, नगरसेवक मिलिंद साळवी यावेळेस उपस्थित होते. यावेळेस खासदार सुरेश म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सीताराम भोईर, नगरसेवक मनोज शिंदे तसंच अनेक राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर यावेळेस मोठे संख्येने उपस्थित होते. डॉक्टर राम माळी, राजीव मिश्रा, महेश पाटीदार, निलेश पाटील, किसन फुलोरे, बाळासाहेब खारके, सर्वेश तरे, कृष्णा पाटील, अग्रसेनेचे चंदूलाल घरत, मेघनाथ पाटील, प्रकाश दरसाना, कैलास पाटील, चंद्रकांत ठाणकर, मनोज साळवी, गणेश कडू त्याचप्रमाणे इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये आज ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलंच गाजतं आहे. या पाठोपाठ CBSE पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. नीट पेपर फुटी प्रकरण, CBSE घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहे. म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिजित पवार यांनी घेतली आहे. आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे वेशभूषा केलेले धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील यावेळेस घालण्यात आला. देशातल्या विद्यार्थ्यांना खेळणं समजलं आहे. हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही असं देखील अभिजित पवार यांनी म्हटलं आहे. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने.
पेपरमध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सोमवार दिनांक 15 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार असून विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प तसंच फुलं, टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणं हा उद्देश असल्याचं शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.